नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आपल्यासाठी TRTI संबंधित एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना ज्या अकॅडमी असतात त्यांच्याकडनं जी किट द्यायची होती, तर त्या किटमध्ये साहित्य वाटप करायचे होते आणि काही अकॅडमीजमध्ये जे साहित्य आहे ते स्टँडर्ड क्वालिटीचे भेटल्या नसल्यामुळे साहित्य देण्यात आलेले ते जी क्वालिटी असते ती लो क्वालिटीची होती आणि त्यामुळे मुलांनी TRTIला कंप्लेंट केलेली होती। तर त्यासाठी आपल्याला TRTI कडून संधी उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजेच आपल्याला जर किट पाहिजे असेल तर संस्थांकडून घेऊ शकतो किंवा TRTI कडून आपल्याला जी DBT आहे त्यांच्यामार्फतच आपल्याला किट घ्यायचे पैसे जे आहेत ते आपल्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केले जाणार आहे। तर त्या संबंधित आपण या ठिकाणी अपडेट पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारची व्हिडिओज या ठिकाणी भेटत राहणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो अनिवासी पोलीस सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी प्रशिक्षण संस्थांकरिता सर्वसाधारण सूचना। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 16 तारखेला जी बॅच सुरू झालेली होती 2024ला, तर त्या पोलीस भरतीच्या बॅचला या ठिकाणी जे साहित्य आहे ते अकॅडमीकडून देण्यात येणार होते, पण काही अकॅडमीजमध्ये ते साहित्य जे आहे ते लो क्वालिटीचे देण्यात आले होते आणि त्यासाठी मुलांनी जे आहे ते TRTI कडे कंप्लेंट केलेली होती। तर त्या कंप्लेंटला जे आहे ते TRTIने आपल्याला त्यासाठीच या ठिकाणी जे पर्याय आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो 16 डिसेंबरला आपली जी बॅच होती ती सुरू झालेली होती, फर्स्ट बॅच 16 डिसेंबर 2024, आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जे अकॅडमीज असतात त्यांना सांगण्यात आलेले होतं की साहित्य व साधनसामुग्री किट वाटप करण्याबाबत। तर त्या ठिकाणी सदरचे वाटप करण्यात येणारे अभ्यास साहित्य व साधनसामुग्री किट बाबत काही उमेदवारांचे आक्षेप प्राप्त झाले असल्या कारणामुळे खालील ऐच्छिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला कोणकोणते पर्याय उपलब्ध केलेले आहेत तर त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो पर्याय क्रमांक 1, तर ज्या विद्यार्थ्यांना किट पाहिजे नसेल, त्यांना पैसे पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला पर्याय क्रमांक 1 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर ज्या पात्र उमेदवार यांना प्रशिक्षण संस्थेकडून साधन सामुग्री किट घ्यावयाचे नसल्यास त्यांना सदर किटच्या रकमेचा थेट लाभ हस्तांतरण विकल्प निवडीचा पर्याय असेल। सदर रक्कम आदिवासी संशोधन संस्था पुणे मार्फत प्रशिक्षण संस्थेच्या प्राप्त देयकातून प्रशिक्षण शुल्कातून प्रति उमेदवार 5,000 याप्रमाणे वजा करून उमेदवारास अदा करण्यात येईल। तर मित्रांनो, जे अकॅडमीज आहे त्यांना आपल्यासाठी जे पैसे देण्यात येणार होते तर त्यांच्यामधूनच आपल्याला जे 5,000 आहे ते मायनस करून आपल्या अकाउंटला या ठिकाणी पाठवले जाणार आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो एक पर्याय दिलेला आहे आपल्याला जो अर्ज असतो त्यासाठी। तर आपल्याला प्रपत्र जर आपल्याला किट पाहिजे नसेल आपल्या अकॅडमीकडून तर आपल्याला प्रपत्र या ठिकाणी भरावा लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला दिनांक दिलेला आहे 5/2/2025। तर आपण 5/2 म्हणजेच 5 फेब्रुवारी 2000 पर्यंत या ठिकाणी आपल्याला किट अकॅडमीकडून पाहिजे नसेल तर या ठिकाणी आपण जो अर्ज आहे तो पाठवायचा आहे, आपल्या अकॅडमीलाच तो अर्ज आहे तो द्यायचा आहे आणि ते आपली पुढची प्रोसेस करून देणार आहे। त्यानंतर आपला जो किटचे जे पैसे असणार आहे किंवा DBT असणार आहे तर ती जी DBT आहे 5,000 ती आपल्या अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येणार आहे। आणि तुम्हाला जर संस्थेकडूनच किट पाहिजे असेल तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ज्या पात्र उमेदवार यांना प्रशिक्षण संस्थेकडून साधन सामुग्री म्हणजेच किट घ्यावयाची असल्यास 11/12/2024 रोजीच्या जी वेबसाईट आहे दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार साहित्याचे प्रत्येकी 2 संचप्रमाणे देण्यात यावे। त्याप्रमाणे संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रपत्र, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रपत्र ब जे आहे ते तुम्हाला आपल्या अकॅडमीकडूनच जर किट पाहिजे असेल तर ते प्रपत्र ब तुम्ही भरून अकॅडमीला जमा करायचं आहे। तर आपण या ठिकाणी खाली पाहू शकतो प्रपत्र दिलेला आहे आपल्याला फॉर्मॅट। तर या ठिकाणी विषय पाहू शकतो सन 2024-25 पोलीस सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण संस्थेकडून साधन सामुग्री म्हणजेच किट घ्यावयाचे नसल्यास त्यांना सदर किटच्या रकमेचे थेट लाभ हस्तांतरण करण्याबाबत।
तर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी तुमच्या अकॅडमीचे नाव येणार आहे आणि त्यानंतर जी साधन सामुग्री किट घ्यावयाचे नसल्याचे उमेदवारांनी ही जी अर्ज आहे ते तुम्हाला भरून द्यायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो ॲप्लिकेशन ID भरायचा आहे, त्यानंतर स्टुडंट नेम आहे, आधार नंबर आहे आणि त्यानंतर आपला बँक अकाउंट नेम आहे, IFSC कोड आणि अकाउंट नंबर वगैरे आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी जे फॉर्म आहे अर्ज आहे त्याच्यात भरून द्यायचा आहे, मोबाईल नंबर वगैरे, आणि ते आपल्या अकॅडमीला जमा करायचं आहे। आपल्या अकॅडमीला जसे आपण जमा करू तर ते अकॅडमीकडून प्रोसेस जी आहे ती पूर्ण करून पाठवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जे किटचे जे पैसे असणार आहे ते आपल्या अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहे। आपल्या DBT अकाउंट जो लिंक असतो KYC केलेला, तर त्या अकाउंटला ते पैसे आपल्याला त्या ठिकाणी रिसीव होणार आहे। आणि ज्यांना अकॅडमीकडून जी किट आहे ती पाहिजे असेल तर त्यांनी प्रपत्र ब हे या ठिकाणी भरून द्यायचं आहे। तर त्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी जे संचालक असतात त्यांचं अकॅडमीचे नाव लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला देण्यात आलेल्या साधन सामुग्रीचे जे म्हणजे साहित्य आहे तर त्यांचं या ठिकाणी नाव वगैरे लिहायचं आहे आपल्याला, ॲप्लिकेशन ID, आपले नाव आणि किट 1 आणि किट 2 म्हणजे प्रत्येकी 2 सेट भेटणार आहे, त्यासाठी वेगवेगळी माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे आणि त्यानंतर आपल्या अकॅडमीला हे जमा करायचं आहे। या ठिकाणी आपले नाव वगैरे आपल्याला फिलअप करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण आपल्या अकॅडमीला हे जे अर्ज आहे ते जमा करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या अकॅडमीकडून ही प्रोसेस जी आहे ती पूर्ण करून घेण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू शकतो TRTIने आपल्या विद्यार्थ्यांची जी प्रॉब्लेम आहे ती लक्षात घेऊन या ठिकाणी आपल्याला पुन्हा जे काही पर्याय उपलब्ध आहे ते आपल्याला करून दिलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार नाही। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल, तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।